तर तुम्ही विकासाची कामं दाखवा ना. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय केलं ठाण्यासाठी ते दाखवा. तुम्ही 10 वर्षात मी काय काम केलं ते सांगतो. नरेश म्हस्के महापौर 2.5 वर्षात तुम्ही काय केलं सांगा, मी सांगतो तुम्हाला मी काय काम केले ते. त्यामुळे उगाच कोणाला जे चालले त्या पद्धतीने व्यवस्थितपणे चालू द्या. चांगलं का हे चालेल, प्रचार करा. तुम्ही मुख्यमंत्री 2.5 वर्ष म्हणून होतात, या ठाण्यासाठी काय केलं ते सांगा. अहो तुम्हाला आयडिया आम्ही द्यायचो, हे काम झालं पाहिजे, ते काम झालं होतं. तीच फक्त पत्रके घेऊन तुम्ही या सर्व मंजुरी केली. आणि एकनाथ शिंदे काय करू शकतो तेव्हा राजन विचारे पण तुमच्याबरोबर होता, हे लक्षात ठेवून द्या. पहिला चित्रपट छोटा होता, मात्र दुसरा भाग काढून त्याच्यामध्ये खरं दाखवलं काय साहेब. म्हणजे तुम्हाला कळलं ना की पहिलं खोटं दाखवलं ते कबूल केलं साहेब त्यांनी. त्यांचं असं म्हणणं आहे की सभागृह नेतेपद तुम्ही त्यांना दिलं तर ते तुम्ही देणार नव्हते, त्यांनी राजीनामा सांगून दिला नाही. अहो साहेब, हे आता तुम्ही बोलतात, एवढे दिवस तोंड तुमचं शिवलं होतं का? आणि तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? तुम्हीच पिक्चर डायरेक्टर तुम्हीच होतात ना. तुम्ही काय स्क्रिप्ट काय राजन विचारे लिहायला आला होता? म्हणजे तुम्ही खोटं दाखवलं ना, एवढ्या लोकांना फसवलं तुम्ही. जर त्याच वेळेला बोलायचं होतं ना, त्यावेळेला पिक्चर मध्ये तुम्ही काय दाखवलं की राजन विचार आला, चावी दिली आणि गेला, घरापर्यंत पोहोचवला. हे तर आम्ही त्याचं सांगितलं ना तुम्हाला. आताच काही किस्से काढावे वाटतात. आता किस्से म्हणजे आता त्यांना कळले, त्यांचा किस्सा लोकांना समजलेला आहे. त्यांचे किस्से जे आहेत ना सर्व लोकांना माहिती आहेत आणि त्यातले भरपूर किस्से मला पण माहिती आहेत. कारण मी 40 वर्ष या राजकारणामध्ये होतो दिघे साहेबांपासून. आणि आम्ही दिघे साहेबांचे ओरिजिनल चेले आहोत. दिघे साहेब माझ्या शेजारीच राहायचे. हा विचारे साहेब, त्यांचं असं म्हणणं आहे की आनंद दिघे साहेबांना मातोश्रीवरून असा आदेश होता की दिघे साहेबांना पदावरून जिल्हा प्रमुख पदावरून काढायचं होतं आणि त्यांचा ते रुग्णालयात असताना त्यांना तसं सांगण्यात आलं, त्यामुळे दिघे साहेब बेचैन झाले. मला माहिती आहे का, एक शॉट त्याने असा पण दाखवला होता, ते पण विचारून घेतात की दिघे साहेबांची बॉडी त्या ठिकाणी कांद्यावर उडी मारून खाली उडी मारली. हे हा पण शॉट होता, ते पण कराय का दाखवा ना लोकांना. हा, आणि कशाला लोकांना उल्लू बनवता? थोडे दिवस राहिले, उगाच नादी लागू नका. ते असं म्हणतात की राजनचा सीझन संपलेला आहे. आता सीझन कुठला चालू आहे तुम्हाला बघेल ते. आता तुम्हाला 4 तारखेला कळेल कोणाचा सीझन चालू आहे. आणि सीझन कोणाच्या सांगण्यात येत नसतो, जनतेच्या हातात सीझन आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर जेव्हा ते मातोश्रीवर भेटायला उद्धव ठाकरेंना गेले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं की दिघे साहेबांची संपत्ती कुठे कुठे आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना वाईट वाटलं, त्यांना वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो. आत्ताच कसं काय? 1-2 मिनिटं तुम्हाला फक्त सगळ्यांना एक गोष्टीचा उलगडा करू आपण. या लोकांनी गुरु शिष्याची परंपरेच्या बाबतीत त्यावेळेला बोलले आत्ता या मीटिंगमध्ये. मग ते बोलले की राजन विचारे जेव्हा दिला हा राजीनामा त्यावेळेला त्यांना त्रास झाला. मग ते थोडक्यात बोलले, नरेश म्हस्केच्या डोक्यात सत्तेची हवा आहे, चप्पल घालून हा माणूस दिघे साहेबांचा आनंद आश्रम मध्ये साहेबांसमोर उभा आहे. हा फोटो पाहिला तर गुरुवर्य दिघे साहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना संताप आल्याशिवाय राहणार नाही. साहेबांचा आनंद आश्रम हे आनंद आश्रम राहिलं नाही एवढंच खरं. हा फोटो बघा. हे गुरु आणि हे शिष्य जे यांची परंपरा, हे तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवत आहेत. मला अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याच्या बाजूला बसलोय आणि त्यांच्याबरोबर या शिवसेना या खऱ्या संघटनेमध्ये काम करतोय. एक हा आहे 30 जुलै 2023चा. त्यानंतर देखील यांना अक्कल आली नाही. या मार्च 26, 2024ला होळीच्या वेळेला आमचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या फोटोसमोर कायम चप्पल घालून रुबाबात उभे असणारे नरेश म्हस्के आणि त्यांच्या साथीदारांना दिघे साहेबांचं पवित्र स्मृतीसमोर कसं उभं राहायचं याचं भान नसलं तर त्यांना दिघे साहेबांचा विचार, शिवसेनेचे विचार कधीच सोडले आहेत हे स्पष्ट होते. हे घ्या, हे लोक साहेबांच्या मृत्यू कसा झाला, साहेबांवरती किती अन्याय झाला. अरे जर का तुम्ही खरं शिष्य होता तेव्हा थोबाडा कशाला बंद करून बसलेला? तुम्हाला याच वेळेला समजलं का की साहेबांवरती अन्याय झाला? गेल्या 2 वर्षामध्ये धर्मवीर पिक्चर जेव्हा काढला त्याच्यानंतर या लोकांनी सातत्याने बोलत आले आणि ज्या वेळेला मी काउंटर केलंय, हे दोन्ही ट्विट तर दाखवले. याच्यानंतर पण मी जेव्हा ट्विट केलं किंवा मी त्यांना विचारलं की 22 वर्ष दिघे साहेबांना जाऊन झाले, आज तुम्हाला आठवण आली का साहेबांवरती अन्याय झाला? मग साहेबांच्या पश्चात जर का तुम्ही म्हणता तुम्ही खरे शिष्य होतात तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही शिवसैनिक म्हणून राहतो, पण कोणतेही आमदारकी, नगरसेवक, खासदार, मंत्रीपद आम्ही घेणार नाही का म्हणून तुम्ही घेतलं?
त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही आमच्या गुरुवरती अन्याय झाला, म्हणजे तुमच्या स्वार्थाची जेवढी पदं होती तेवढी उपभोगली, आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटलं आमचं काय फावत नाही की त्यावेळेला तुम्ही आरोप करायला चालू झालात. त्या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे, त्याच्याही पलीकडे सर्व पक्षीय, जसे विक्रांत चव्हाण बसले, सुभाष देसाई बसले आणि इतर सगळ्या पक्षाची लोक तिकडे जाऊन भेटायचे साहेबांना. आज त्या आनंद आश्रमामध्ये त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टर जे लोक आहेत ते लोकच बसतात. का म्हणून असं? लोक पहिल्यांदा आत्मीयतेने पाया पडायचे, आज पडतायत का तिकडे? कारण की तुम्ही मध्यंतरी साहेबांच्या फोटोमध्ये पण काहीतरी झोल केलात आणि साहेबांचा फोटो तिकडे लावलात. जेव्हा लोकांनी टीका करायला चालू केली त्यावेळेला तुम्ही साहेबांचा फोटो काढलात. आज जेव्हा तुम्हाला माहिती पडलं की तुमच्या पायाखालची वाळू सरकते, 25 लोकसभा मतदारसंघाचा सर्वे जेव्हा काढला तेव्हा तुम्हाला समजते, जेव्हा राजन विचारे जिंकत आहेत, लोक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत, त्यावेळेला तुमची घालमेल झाली आणि तुम्ही त्यावेळेला उमेदवार शोधत होतात. तुम्हाला जेव्हा उमेदवार मिळाला नाही तेव्हा कोणातरी द्यायचं म्हणून ह्याच्या गळ्यात माळ घातली आणि आज तो तिकडेच जाऊन नतमस्तक होतोय, तिकडे चपला घालून उभा होता. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. धर्मवीर पिक्चर तुम्ही काढलात, मगाशी साहेब पण बोलले, अनेक शॉट, आणि त्या लोकांनी स्वतः कबूल केले की आम्ही खरा पिक्चर आणणार आहोत. म्हणजे तुम्ही खोटा पिक्चर दाखवून तुम्हाला जे साध्य करायचं होतं, तुम्हाला जेव्हा इथनं पळायचं होतं, तुम्हाला जेव्हा तुमचा स्वार्थ साधायचा होता त्यावेळेला तुम्ही धर्मवीर पिक्चर काढलात. आणि तो धर्मवीर पिक्चर काढल्यावरती मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या समक्ष सांगतो की ह्या महाराष्ट्राच्या जनतेची तुम्ही अक्षरशः फसवणूक केलेली आहे. कारण की धर्मवीर पिक्चर बघत असताना आणि दिघेसाहेब डोळ्यासमोर ज्यांच्या आले त्यावेळेला लोक रडली, कार्यकर्ते रडले, भावूक झाले, आणि आज तुम्ही 2 वर्षानंतर सगळं तुमचं उपभोगल्यानंतर तुम्ही सांगताय की हो आम्ही पिक्चरमध्ये झोल केला. लाज वाटली पाहिजे या लोकांना बोलत असताना या दिघे साहेबांवरनं. यांची खरी म्हणजे लायकी नाही दिघे साहेबांवरती बोलणं. आणि मी या तडफडीने बोलतोय कारण की साहेबांना अग्नी मी दिलाय, मला पूर्णतः माहिती आहे की त्याची जळफळण माझ्या मनामध्ये काय होते. आज जेव्हा मी विचारे साहेबांबरोबर उभा राहतो, अनेक ठिकाणी जातो, लोकांचा प्रतिसाद बघतो, त्यावेळेला मला कळतं की दिघे साहेबांबाबतीत आणि दिघे साहेबांच्या खऱ्या शिष्याच्या बाबतीत लोकांची आत्मीयता काय. या लोकांनी शहाणपणा करू नये, शहाणपणा शिकवू नये. तुम्ही ज्या वेळेला भिका मागत होतात ना, ज्या वेळेला उद्धव साहेबांना बोलवायचा 100 वेळा, आज तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय. ज्या वेळेला तुम्ही त्या आनंदनगरला थांबायचात ना प्रवेशद्वाराच्या इकडे, जे प्रवेशद्वार गेले 3-4 वर्ष तुटलेलं आहे ते तुम्हाला बांधण्याची अक्कल नाही आली. तुम्ही 3 वर्ष तिकडे थांबलात, त्याच्या अगोदर गेले 22 वर्ष थांबलात, तेव्हा त्यांना प्रत्येक इथले लोकोपयोगी कामाला उद्घाटन करायला तुम्ही त्यांनाच बोलवत होतात, त्यांच्या हातापाय जोडत, त्यांचेच सत्कार करत होतात. तेव्हा तुम्हाला वाटलं नाही दिघे साहेबांवरती अन्याय झालाय. वेळ आली, स्वतःवरती कठीण प्रसंग उद्भवला की दिघे साहेब आठवतात. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने हा तमाशा स्वतःहून थांबवला पाहिजे यांचा, आणि यांना कुठेतरी जर का खऱ्या अर्थाने दिघे साहेबांना श्रद्धांजली द्यायची असेल तर यांच्या प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे. ही माझी आव्हान आहे या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला. आनंद दिघे गेल्यानंतर निधनानंतर त्यांना विचारण्यात आलं की त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे, असं एकनाथ शिंदे बोललेत की ठाकरे. अहो, जो माणूस स्क्रिप्ट चुकीचं लिहितो, जो 2 वर्षांनी सांगतो की बाबा मी स्क्रिप्ट चुकीची लिहिली, आणि ते आज सांगतायत की अशी प्रॉपर्टी विचारली, मग ह्याच्यामध्ये खरं काय आणि आज का? गेल्या 22 वर्षात नाही आठवलं जेव्हा तुम्ही पद उपभोगत होतात? हा तमाशा दिघे साहेबांच्या नावाने स्वतःचं भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हान आहे खुलं, काय होईल ते होईल, पण हा दिघे साहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं यांनी बंद करावं. तुमच्या अंगलट आलं की दिघे साहेब आठवतात, 22 वर्षात दिघे साहेब नाही आठवते ना. या लोकांनी सांगायला पाहिजे होतं पहिल्या वर्षी ज्यावेळेला दिघे साहेब गेले ना साहेब, त्यावेळेला 6 महिने दिघे साहेबांचं जसं ते शक्तीस्थळ होतं तसंच होतं. तेव्हा हे सगळे मंडळी झोपलेले. ती आनंद यात्रा पण दिघे साहेबांच्या पश्चात मी पहिल्यांदा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू केली, तेव्हा हे सगळे जागे झाले. म्हणून या लोकांनी खऱ्या खोट्याची गोष्ट करू नये. हा शिष्य खरा आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याबरोबर इकडे बसलेलो आहे. नरेश म्हस्के म्हणाले की मी करेक्ट कार्यक्रम करतो. आमच्या आईला तू कोणाकोणाचे करेक्ट कार्यक्रम केले ते आम्हाला सर्व माहिती आहे. तुझा आता करेक्ट कार्यक्रम लोक करतील, कळलं की नाही? तू काय करतो तिथे महापालिकेत बसून ना धंदे, हे सर्व माहिती आहे आम्हाला. तू आमच्यासारख्याच्या नादी लागू नकोस. या दिवशी बोलेल त्याने तुला पळता होईल. आणि मी मागे पण सांगितलं ज्या दिवशी सत्तांतर होईल तेव्हा पहिला मंदिर पडणारा असेल नरेश म्हस्के, हे त्यावेळेला पण बोललो होतं, आज पण मी परत बोलतो. कोणाचाच नाही, कळलं की नाही? तो कोणाचाच नाही. सर, नरेश म्हस्के यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की मी सेकंड शिफ्ट करून यायचो तेव्हा तुम्ही त्यांना घ्यायला जातात, भाषण मी तुम्हाला त्याला सांगायचं राजन विचारे भारत बिहारमध्ये सर्व्हिसला होता
आणि तो होता कॅडबरीमध्ये मध्ये कळलं की नाही. अरे तो एवढा खोटारडा माणूस आहे, एवढा खोटारडा माणूस आहे. तुम्हाला पत्रकार मित्रांना सुद्धा माहिती आहे. हसू नका, खरंच आहे. लोकांना समजलं पाहिजे या खोटारडा माणसाला किती प्रसिद्धी तुम्ही द्याल. अशा बाबतीत सॉरी मी मला वाटतं हा विषय आहे ना ठाण्याचा घ्या. आम्ही कार्यकर्ते मुख्यमंत्री असं म्हणालेले आहे की या कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले आहे, त्यांना वडापाव सुद्धा दिला गेला नव्हता मागच्या इलेक्शनमध्ये, तुम्ही वडापाव मिळेल. आज समोसे दिलेत बघा, खाल्ले का? आज समोसे दिले खाल्ले का? तुमचं असं म्हणणं होतं एकनाथ शिंदे काय घरातले देत होता का? एकनाथ शिंदे घरातले देत होता का? नरेश मस्के घरातले अख्ख्या 6 महापालिकेचा कारभार करत होता. म्हणून सांगतोय मला बोलायला लावू नका. मी परत सांगतोय, हल्लं तेवढं पचवा. हा आमच्यासारख्याच्या मना आम्ही स्वच्छ हाताची माणसं आहोत. त्यांचं असं म्हणणं होतं की तेव्हा ठाण्यातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजन विचारे यांचं काम करायला तयार नव्हते. त्यांना मी सांगितलं की माझ्याकडे त्यांना मतदान करा. एकनाथ शिंदे काय मोठे परमेश्वर होते का? एकनाथ शिंदे मोठे परमेश्वर होते का सांगा मला. अरे हा बाळासाहेबांचा विचार, दिघे साहेब तुम्ही कुठे ते कुठे. तुम्ही त्या फोटोमध्ये आनंद आश्रमामध्ये स्वतःचा फोटो लावला होता, बोंबावून केली, एका नात्यात बदलून टाकला. अरे दिघे साहेबांची सर तुम्हाला येणार आहे का? दाढी वाढवली, ऍक्टिंग केली का? होतं का? पिक्चर काढून होतो का? दिघे साहेबांसाठी कष्ट करावं लागतात. मला वाटतं जास्ती आता कसं झालंय काय माहितीये का, आज लोकांचा प्रतिसाद एवढा आहे. मी फक्त 2 ते 3 तास माझे सर्व कार्यकर्ते, विक्रांत चव्हाण आमचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील, देसाई असतील, आव्हाड साहेब असतील, आमचे जिल्हा प्रमुख असतील, सर्व पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक महिला असतील, रस्त्यावर चालतोय आम्ही. याच्यासारखं हे करत नाही, गार्डन मध्ये जाऊन नाच नाही करत. कळलं की नाही? हा त्यामुळे कसं आहे माहितीये का, बघा तुम्ही बघा 3रा डोळा तुम्ही आहेत. तुम्ही सर्वांना तुमच्याकडे सर्वांचे मूल्य आहेत. तुम्हाला बोलायचं का हे का सांगण्यात काय जास्त हे नाही. त्यामुळे त्यांनी फक्त इलेक्शन लढवावं, त्यांनी केलेली कामं लोकांसमोर मांडावी. या गोष्टीमध्ये लोकांना काहीही इंटरेस्ट नाही. आज दिघे साहेबांना जाऊन किती वर्ष आले? 22 वर्ष. आणि 22 वर्षांनी तुम्हाला आता कंठ फुटलाय, पोपटासारखा बोलताय तुम्ही. तुमचा पोपट होणार आहे. चला बीजेपीला घाबरून 20 ते 25 आमदार करण्याचा उद्धव ठाकरेंचा कट होता आणि काशीनाथ घाणेकरचं नाव